दौंडमध्ये शरद पवार यांनी मोठा राजकीय डाव टाकलाय। नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची त्यांनी भेट घेतली आणि प्रेमसुख कटारिया यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता आहे। प्रेमसुख कटारिया भाजप आमदार राहुल कुल यांचे निकटवर्ती आहेत। शरद पवार, प्रेमसुख कटारिया आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दारात चर्चाही झाली। आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांच्याशी सविस्तर बोलूया। सुमित, या भेटीकडे कसं बघावं लागेल? बंद दारात चर्चा झाली, निकटवर्तीय राहुल कुल यांचे आहेत कटारिया, पण शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आणि संवाद सुद्धा साधला। प्रेमसुख कटारिया हे दौंड नगरपालिकेचे गेले अनेक वर्षांपासून नगरसेवक आहेत। ते स्वतःचा पॅनल वगैरे पॅनल टाकत असतात आणि अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे दौंड नगरपालिकेची सत्ता आहे। त्यामुळे या भेटीकडे अतिशय महत्त्व आहे, कारण सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी भेट घेतल्याने नेमकी त्यांची राजकीय आता भूमिका काय असणार याकडे लक्ष पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून राहुल कुल यांना अनेक वेळा प्रेमसुख कटारिया यांनी मदत केली आहे। त्यामुळे आता अचानक समीकरण बदलल्यानंतर शरद पवारांनी थेट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतल्याने एक वेगळं राजकीय समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण प्रेमसुख कटारिया यांना मानणारा वर्ग दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तोच सुप्रिया सुळेंनी ओळखून या ही भेट झालेली आहे। नेमकी बंद दारात नेमकी चर्चा काय झाली आणि नेमकी येणाऱ्या काळात कटारियांचं मन वळवण्यात पवार यशस्वी होतील का? त्यांची सुरुवातीला यापूर्वी देखील त्यांनी भेट घेतली होती गेल्या पंचवार्षिक मध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर। आता देखील आता कटारियांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता बंद दारात नेमके चर्चा काय झाली आणि त्यानंतरच आता या सगळ्याकडे नक्की म्हणजे येत्या काळात काय घडामोडी घडतात यावरून स्पष्ट होईल की या भेटीने काय साध्य झालं। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुमित। वर्षा